विष्णू सहस्रनाम श्लोक 18 बघतो आता आपण. 17 श्लोकापर्यंत आपण 36 नामं बघितली. आता या आधी आपण श्लोक वाचू. स्वयंभू शंभरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनाथि निधनो धाता विधाता धातुरुत्तमः. 37 नाम स्वयंभूः. ओम स्वयंभूवे नमः. आदि शंकराचार्य म्हणतात की स्वयमेव भवतीति स्वयंभूः स एव स्वयं बभौ. मनुस्मृतीतून हे घेतलेलं आहे की स्वयं होतो, स्वयं एव भवती इति. जो स्वयं होतो म्हणजे कोणापासून जन्मत नाही तो स्वयंभू. म्हणून म्हणतात की तो स्वयं प्रगट झाला. सह एव स्वयं उद्बभौ. उद्बभौ हे रूप अतिशय परोक्ष काळातलं रूप असं आहे की म्हणून म्हणतात आहे की तो स्वयं प्रगट झाला. स्वयं किंवा सर्वेषां उपरि भवती स्वयं भवती इति वा स्वयंभूः. येषाम् उपरि भवती यश्चोपरि भवती तदुभयात्मना स्वयमेव भवती इति वा परिभूः स्वयंभूः. म्हणजे स्वयंभू परमात्मा स्वयं अर्थात स्वतंत्र असतात, परतंत्र नसतात. ईश्वर आणि अनीश्वर यात एक महत्वाचा भेद आहे. अनीश्वर म्हणजे जीव हा स्वयंभू असत नाही. तो कर्म परतंत्र असून कोणापासून तरी जन्मतो. परंतु ईश्वर हा स्वाधीन आणि स्वयंभू आहे. तो कोणापासून झालेला नाही. जगाचं मूल कारण हे एकमेव आणि स्वयंभूच मानावे लागेल. गीतेच्या 4थ्या अध्यायातील 6व्या श्लोकात भगवंताने सांगितलंय की अजोपि सन्नव्यय आत्मा भूतानां ईश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. संभवाम्यात्ममायया म्हणजेच मी कसा आहे, अजह जन्मरहित आहे, अव्यय अविनाशी असूनही, भूतानां ईश्वरः सन् सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून, प्रकृतीं स्वाम म्हणजे स्वाम प्रकृतीं आपल्या प्रकृतीला अधिष्ठाय स्वाधीन करून, आत्ममायया संभवामी आपल्या योग मायेने प्रगट होत असतो. म्हणून म्हटलंय की तो कोणापासून झालेला नाही. जगाचं मूल कारण हे एकमेव आणि स्वयंभूच मानावे लागेल. पुराणातली एक गोष्ट प्रसिद्ध आहे सत्राजिताची. अमक्याचा बाप सत्राजित. सत्राजिताचा बाप कोण तर विनोदी पुराणिक म्हणतात की 18 जित. आणि 18 जिताचा कोण तर 19 जित. आता ही मालिका संपायची कुठे, कुठेतरी जाऊन संपावीच लागेल ना. आणि त्याला एक स्वयंभूच मानावे लागेल. परमेश्वर हा तसा या सर्व विश्वाचे अधिकरण आहे. आणि एक म्हणजे एकमेवा द्वितीय म्हणून तो स्वयंभू आहे. स्वयंभू शब्दाने तो परमेश्वर स्वतःच म्हणजे आपलेच उपादान घेऊन आपल्या शक्तीने हे विश्व निर्माण करतो असं सुचवलं आहे. असं म्हणता येईल. कुंभाराला मडके तयार करायचे झाले तर त्याला माती लागते, चाक लागतं, चाक फिरवायला दंड लागतो. अशा प्रकारे बाह्य द्रव्य आणि साधने त्याला लागतात कुंभाराला. परंतु परमेश्वर हा हे विश्व कोळ्याप्रमाणे आपल्या स्वतःपासून आपल्या शक्तीने निर्माण करीत असतो. कोळी किडा कसा आपल्यामधूनच धागा काढून जाळं विणतो. त्याला उर्ण नाभी म्हणतात. उर्ण म्हणजे लोकर. सामानासाठी कुठेही तो जात नाही. हा म्हणून अज अव्यय जरी जन्मला तरी व्यय नाही. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. 4थ्याच अध्यायातील 5व्या श्लोकात भगवंतानी म्हटलंच आहे की तुझे जन्म अनेक झाले असतील पण तू ते जाणत नाही, पण मी मात्र सर्व जन्मांना माझ्या जाणतो. कठोपनिषदात म्हटलंय परायींची खाणी व्यतृणवत स्वयंभू. परायींची खाणी. स्वयंभू परमात्मा स्वयं अर्थात स्वतंत्र आहे, परतंत्र नाही. कोळ्याप्रमाणे आपल्या स्वतःपासूनच आपल्या शक्तीने निर्माण करीत असतो. हे संपूर्ण विश्व त्याला कुठल्याही बाह्य उपादानाची आणि उपकरणाची आवश्यकता असत नाही. अशा प्रकारे विश्वरूपाने परमात्मा प्रगटला आहे. हे त्याचे स्वयंभूत्वच आहे असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून
परमात्म्याचं एक नाव स्वयंभू का हे आता आपण बघितलं. ओम स्वयंभुवे नमः. विष्णू सहस्रनाम श्लोक 18 त्यातील नामावलीप्रमाणे 38वं नाव आपण बघतोय, शंभुः. ओम शंभवे नमः. शं सुखम भक्तानां भावयती इति शंभुः. म्हणजेच जो भक्तांना, शम म्हणजे सुख, जो भक्तांना सुख देतो. शमचा आणखीन एक अर्थ आहे कल्याण. शम म्हणजे शांती. जो विकार शमन रूप निर्माण देऊन जीवाचं कल्याण करतो तो शंभू. भक्तांना ब्रह्मपद प्राप्त करून देतो तो शंभू. जीवमात्राच्या सर्व प्रवृत्ती सुखासाठी आहेत. हिंदीमध्ये एक म्हण आहे, जो जो दवा की त्यो मर्ज बढ़ता गया. जो जो दवा की त्यो मर्ज बढ़ता गया. या उक्तीप्रमाणे जीवाच्या धडपडीचा परिणाम सुखात होण्याऐवजी दुःखातच होताना आढळून येतो. असं का? तर आपल्या सामान्य जीवाची सुखाची विपरीत कल्पना. सुख म्हणजे फक्त विषय उपभोग असंच आपण समजतो. त्या इंद्रियांचे चोचले पूर्ण करणारे विषय मिळाले की असं वाटतं सुख मिळालं, आणि ही सुखाची आपली धारणा असते. परंतु वस्तुतः ज्याला तृप्ती म्हणतात, सुखानुभव किंवा परमानंदानुभव म्हणतात, ती भोगापासून निवृत्ती असेल तेव्हाच मिळते. भोग लालसेत सुखाचा अनुभव हा फक्त तात्कालीन असतो. तेवढा पुरतं वाटतं आपल्याला सुख मिळालं, पण त्या क्षणानंतर तेवढा अनुभव घेतला की पुन्हा तेच विषय समोर असले तरी सुद्धा मग त्यात तेवढं सुख वाटत नाही जे पहिल्यांदा वाटतं तेवढं. लालसा निवृत्तीत तो परमसुख असतं असं म्हटलेलं आहे. लालसा निवृत्तीमध्ये. इथे शंभू हे विष्णूचं नाव कसं काय असाही आपल्याला प्रश्न पडतो. हे तर महादेवाचं नाव. जसं आधी शिव बघितलं आपण, तसं हे शंभू सुद्धा महादेवाचं नाव. पण शम म्हणजे बघितलं आपण की सुख, शांती, कल्याण हा अर्थ आधी सुरुवातीलाच बघितला आपण. शांती मंत्रामध्ये याचा उल्लेख आहे की शन्नो विष्णुः उरक्रमः. उरक्रम म्हणजे मोठे, विशाल, भव्य पाय असणारा, गती देणारा. वामनावतार 3 पायात सर्व व्यापले तरी सुद्धा हा भगवान विष्णू वामनावतारात दशांगुळे उरणारा असं आपण वाचलंय, ऐकलंय. असा हा विशाल पाय असणारा उरक्रम म्हटलाय. विशाल पाय असणारा, सुख शांती देणारा विष्णू आम्हाला कल्याणप्रद हो. शम म्हणजे कल्याणप्रद हो. हा जो शांती मंत्रात उल्लेख आहे तेच हे शंभू म्हणजे कल्याण, सुख, शांती देणारा. म्हणून विष्णूचं एक नाम शंभू असंही आहे सहस्रनामामध्ये. शंभू असा शांत शिव अद्वैत अनुभवाचा स्वामी आहे आणि म्हणून तोच दाताही आहे. विष्णूचं हे एक आणखी नाम आपण बघितलं. विष्णू सहस्रनाम श्लोक 18 39वं नाव आदित्यः बघतोय आपण. ओम आदित्याय नमः. आदित्य मंडलांतस्थो हिरण्मयः पुरुषः आदित्यः 12 विष्णोर्वा आदित्यानामहं विष्णुः. आदी शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की आदित्य मंडलामध्ये स्थित हिरण्मय पुरुषाचं नाम आदित्य आहे, अथवा आदित्यांमध्ये मी विष्णू आहे. आदित्यानामहं विष्णुः हा गीताच्या 10व्या अध्यायातील 21व्या श्लोकामध्ये विभूती सांगताना भगवान विष्णूंनीच म्हटलंय की आदित्यांमध्ये मी विष्णू आहे. कारण 12 जे आदित्य आहेत त्यामध्ये एक नाम विष्णूच आहे. 12 आदित्य कोणते? ते शक्र, अर्यमा, धाता, त्वष्टा, पूषा, विवस्वान, सविता, मित्र, वरुण, अंशुमान, भग आणि विष्णू. ही 12 आदित्य आहेत. त्यातील विष्णू हे एक माझं नाम आहे, म्हणजे मी विष्णू आदित्य आहे असे भगवत वचनानुसार सांगितलेलं आहे. श्रुतीनुसार
महिम देवीं विष्णुपत्नीम अदिती. अदिती आहे विष्णुपत्नी भगवती असं पृथ्वीला म्हणतात. आदित्य म्हणजे अदिती पुत्र. महिम देवीं विष्णुपत्नीम अदिती असं श्रुतीत जे म्हटलेलं आहे की जी अदिती आहे विष्णुपत्नी आणि तिचा जो पुत्र तो अदिती पुत्र आदित्य देव असाही एक अर्थ सांगितलेला आहे. अदिती म्हणजे पूर्व दिशा. पूर्व दिशेकडून सर्व तेजपुंज ग्रह तारे उगवतात. ते जगाला प्रकाश देतात. त्या प्रकाश देणारा देवात आदित्यात सूर्य हा सर्वात अधिक प्रकाश देणारा म्हणून आदित्य म्हणजे सूर्य हा भगवंताची विभूती मानलेली आहे. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये 21व्या श्लोकात जे म्हटलं होतं की आदित्यानाम अहम विष्णू, यात सूर्याचा निर्देश विष्णुपदानी केला आहे. तो भगवान सूर्य आपल्या किरणांनी विश्व व्यापून टाकतो म्हणून तो विष्णू. सर्व आदित्यात देवात प्रकाशकात सूर्य हा सर्वाधिक प्रकाशक म्हणून तो अर्क आदित्य पूजनीय झाला. गीतेच्या 7व्या अध्यायात सुद्धा हा उल्लेख आलेला आहे. तेजस तेजस्विनामहम. सूर्य प्रकाशित होताच जसा अंधार दूर होतो तसा अंतर्यामी असणारा हिरण्मय पुरुष सत्वगुणी जीवाला ज्ञानप्रकाश देत असतो. अज्ञान अंधकार निघून जातो. जसं अदितीचे पुत्र सूर्यदेव सन्मार्गावर प्रकाशाच्या मार्गावर नेणारा आहे तसे भगवान विष्णूची आराधना आपल्याला तेजस्वी बनवते, जीवनाला शुभत्व प्राप्त करून देते. विष्णूचे आदित्य हे म्हणूनच नाम सार्थ वाटतं. जो आदिभौतिक सूर्य तोच आधिदैविक विष्णू आणि जो आधिदैविक विष्णू तोच आध्यात्मिक परमात्मा होय. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये 21व्या श्लोकात जे म्हटलेलं आहे ते हेच आणि म्हणूनच या श्लोकार्धात प्रथम आधिदैविक आणि नंतर आधिभौतिक म्हणजे आदित्यानामहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये 21व्या श्लोकात जो पुढचा हे म्हटलं आहे की ज्योतिषाम रविरंशुमान म्हणजेच प्रथम आदिदैविक रूप बघितलं आदित्यानाम विष्णू आणि नंतर ज्योतिषाम रविरंशुमान म्हणजे ज्योतीमध्ये रवी अंशुमान जो आहे तो मी आहे म्हणजे आदिभौतिक जे आहे ते सत्य प्रगट झालंय. या दोन्ही याच्यात रवी आणि विष्णू या दोहोंना विभूती संबोधून भगवत तत्व हे आध्यात्मिक होय असं स्पष्ट केलेलं आहे. पुढचं नाम बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 18 क्रमाने आपण 40वं नाम बघतोय. त्यातलं पुष्कराक्षः. ओम पुष्कराक्षाय नमः. आदिशंकराचार्य भाष्य करतात की पुष्करेणोपमिति अक्षिणी यस्येति पुष्कराक्षः. संधी सोडवून जर घेतला तर पुष्करेण उपमा इति अक्षिणी यस्य ज्याचे, यस्य म्हणजे ज्याचे नेत्र, अक्षिणी म्हणजे नेत्र कसे आहेत पुष्करासारखे म्हणजेच कमलासारखे आहे. या उपमेनुसार किंवा या व्युत्पत्तीनुसार भगवान पुष्कराक्ष आहेत. कमलनयन असणारे भगवान म्हणून म्हटलेलं आहे त्यांना. मुखकमल, नेत्रकमल, करकमल, चरणकमल, हृदयकमल असं आपण भगवंताचं जेव्हा वर्णन करतो तेव्हा अशा पद्धतीने सांगितलं जातं. खरं तर प्रभूचं सर्वांग सुंदर आहे, मनमोहक आहे, अवर्णनीय आहे. प्रभूचं हसरे मुख, केशकलाप, सदैव कृपा बरसवणारे डोळे जणू आपल्यावर प्रेम बरसवतात आहे असं वाटावं. निरंतर आल्हाददायक कमलनयन, पुष्कराक्ष, अरविंदाक्ष म्हटलं ते कशासाठी तर कमलाचे 3 महत्वाचे लक्षण आहे. कारण कमलनयन मध्ये कमल शब्द आहे, पुष्कराक्ष मध्ये सुद्धा कमल शब्द आहे आणि अरविंदाक्ष मध्ये सुद्धा कमल आहे. अरविंद म्हणजे सुद्धा कमल. कमलाचे 3 महत्वाचे लक्षण आहेत. कोणता? पहिलं म्हणजे आकर्षकता, दुसरं म्हणजे निर्मलता आणि तिसरं म्हणजे निर्लेपता. कमळ निर्लेप असतं. त्याचे दल, त्याचे पत्र पाण्यात राहून सुद्धा कचरा टिकत नाही त्यावर किंवा पाणी सुद्धा राहत नाही, दवबिंदू सुद्धा घरंगळून जातात. अशा प्रकारे कमल उपमा
प्रभूच्या सर्वांगाला देण्याचं कारण असे आहे की हा असंगतेची, निर्लेपतेची मूर्ती आहे. परंतु सर्वेंद्रियामध्ये प्रधान डोळा आहे. त्यामुळेच पुष्कराक्ष, पुंडरीकाक्ष आणि अरविंदाक्ष इत्यादी भगवान नाम प्रसिद्ध आहेत. कमळाचा आणखीन एक गुण आहे. कोणता? तर पवित्रता. कमळाचं फूल नेहमी पूजेसाठी उपयोगाला आणलं जातं. जो आदरणीय आहे, पूजनीय आहे, त्याला अर्पण केले जातं. कमलामध्ये लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. जसा सर्वेंद्रियामध्ये प्रधान डोळा आहे, तसा शरीरातील प्रकाश म्हणजे हा डोळा आहे. तो जर शुद्ध पवित्रच राहिला तर सारं जीवनच कसं होईल? शुद्ध होईल. दृष्टीची निर्मलता सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हृदयाचे सारे भाव नेत्रामध्ये उमटतात. नेत्र म्हणजे अंतःकरणाचा जणू काही आरसाच आहे. दृष्टी निर्मल असेल तर हृदय निर्मल होईल असं आपण समजावे. हृदयाला खिडकी नाही, त्यामुळे एखाद्याच्या मनात काय आहे ते पाहता येत नाही. हा ब्रह्मदेवाचा दोष आहे. खरं तर ब्रह्मदेवाची सर्वोत्तम कृती म्हणजे मानव, आणि त्याच्यात दोषैकदृक परीक्षकाने काढलेला दोष आहे. पण त्या परीक्षकाच्याच दृष्टीचा हा दोष आहे असं म्हणावं लागेल. कारण त्याला दिसायला हवं की डोळा हा हृदयाचा आरसा आहे. आदर्श म्हणतात त्याला. डोळ्याला हृदयाचा आदर्श म्हणतात, म्हणजे आरसा. पण ही जी शरीरातील दृष्टवेधी खिडकी बाहेरील दृश्याचा वेध घेते, आतील दृश्यांचे दर्शन करून देईल असं उपकरण आजवर माणूस निर्माण करू शकला नाहीये. भगवंताची दृष्टी ही कमलोपमानाने वर्णिली आहे. त्यातही पुंडरीक पदाने निरंजनतेचा, विशुद्धतेचा गहनार्थ सूचित केला आहे. पुष्कराक्ष हे नाव भगवंताचे उच्चारताना सात्विक भाव जागृत व्हावे इतकं सुंदर नाम पुंडरीकाक्ष. आणि तसंच हे नाम 40वा म्हणजे पुष्कराक्ष. विष्णू सहस्रनाम श्लोक 18. नामावलीप्रमाणे 41वं नाम आपण बघतोय, महास्वनः. ओम महास्वनाय नमः. महास्वन म्हणजे ज्याचा शब्द मोठा आहे तो. महानूर्जितः स्वनो नादो वा श्रुतिलक्षणो यस्य सह महास्वनः. भगवान कसे आहेत? वेदरूप अति महान स्वर किंवा घोष असल्यामुळे, वेदरूप किंवा अति महान स्वर किंवा घोष त्यांचा असल्यामुळे ते महास्वनः आहेत. म्हणजे ज्यांचा शब्द मोठा आहे तो, ज्याच्या शब्दांमध्ये शक्ती आहे तो महास्वनः. प्रभूच्या उद्गाराचीही पूजा होते. भगवद्गीतेतील एक एक शब्द, त्याचा नाद, त्याचा स्वर भगवत मुखातून आलेला तो श्रेष्ठ आहे, पूजनीय आहे. भीष्म पितामहांची दृष्टी प्रभूच्या नेत्रकमलावर गेली. मागचा आपण नाम बघितलं पुष्कराक्ष, म्हणजे ते प्रभूसाठी त्यांनी वापरलं. त्याचप्रमाणे जशी नेत्रकमलावर भीष्म पितामहांची दृष्टी गेली, त्याचप्रमाणे त्यांच्या शब्दावर, त्यांचा तो स्वर, त्यांचा तो घोष त्याच्यावर गेली. म्हणून त्यांना नुसरत नाव उच्चारलं त्यांनी, महास्वनः. प्रभूच्या अति सूक्ष्म असूनही जो स्वर कसा आहे? अति महान स्वर आहे. आणि म्हणून महास्वनः हे भीष्माचार्यांच्या मुखातून सहज नाम निघालं. जेव्हा असा स्वर प्रगट होणार आहे किंवा भक्त ज्यावेळेस ते सगळं श्रवण करतो भगवत मुखातून, तेव्हा अति आदराने तो स्वर आणि तो भाव यामध्ये समन्वय होऊन भक्ताच्या चित्तामध्ये स्थिरता येते, समत्व प्राप्त होतं. प्रभूची दिव्य दृष्टी आणि स्वरनादाचा एक दिव्य अनुभव भक्त घेत असतो. आणि त्यावेळी महास्वनः त्या प्रभूची पूजा केली जाते. त्या प्रभूच्या नादात, स्वरात, एकेका शब्दात एक अलौकिक शक्ती प्राप्त होते. गीता वाचताना, ऐकताना आपण सुद्धा हा अनुभव घेतोच की, पण आपले अजून त्या मानाने हे कमी पडतं. पण जे खरोखर भक्त आहेत त्यांच्यामध्ये हा सगळा अनुभव, दिव्य अनुभव यायला लागतो. आपण सामान्य, त्यामुळे चित्ताची स्थिरता आपली तितक्यापुरती असते, नाही असं नाही. वाचत असताना, ऐकत असताना तितक्यापुरती असते. पण ज्या अलौकिक विभूती आहेत त्या हा अनुभव सतत घेत असतात आणि त्यातच रममाण होत असतात.
आणि दिव्यानुभूतीतच ते राहत असतात. असे हे भीष्माचार्य त्यांच्या मुखातून प्रभूंसाठी जे नाम निघालंय ते महास्वनः हे 41वे नाम आपण सहस्रनामातलं बघितलं. विष्णू सहस्रनामाचं एक एक नाम गूढार्थाने भरलेलं आहे. नुसतं यांत्रिक नामावली ती नाही आहे, हे आता हळूहळू आपल्या लक्षात येत आहे. पुढचं नाम बघूया. श्लोक 18व्यातलं नामावलीप्रमाणे 42वे नाम अनादिनिधनः. ओम अनादिनिधनाय नमः. आदिर्जन्म निधनं विनाशः तद्वयं यस्य न विद्यते सह अनादिनिधनः. आदि शंकराचार्य म्हणतात की ज्याला आदी म्हणजेच आरंभ, जन्म आणि निधनम म्हणजे अंत, विनाश हे दोन्हीही नाही. तद्वयम यस्य न विद्यते, हे दोन्ही नाही, ते भगवान अनादिनिधनः आहे. म्हणून त्यांचं एक नाम अनादिनिधनः. ज्याला आदी असतो त्याला अंतही असतो, असे आपण सृष्टीत नेहमीच बघतो. सृष्टीत ज्याचे सर्जन जे निर्माण होते त्याचा विनाश म्हणजे संहार हा असतोच. आणि म्हणून सृष्टीला मर्त्यलोक असं म्हटलंय ते योग्यच आहे. ही सारी सृष्टी कशी आहे? आद्यंतवंत आहे. ती स्वतः नाशवंत असून तिच्यातील यच्चयावत चराचर मृत्युग्रस्त आहेत. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवै जन्म मृतस्य च. दुसऱ्या अध्यायातील 27वा श्लोक आपण बघितलेला आहे की जो जो जन्माला येईल त्याचा मृत्यू निश्चित आहे. आणि ज्याचा मृत्यू त्याचा पुन्हा जन्म आहेच कर्मबंधनानुसार. पण या सृष्टीचा जो आदी आहे तो मात्र अविनाशी आहे आणि म्हणून त्याला अनादिनिधन म्हटलेलं आहे. अनादीचा अर्थ काय आहे? अन म्हणजे नाही आणि आदी म्हणजे ज्याला आरंभ नाही, आदी नाही, तो अनादी. आणि निधनम म्हणजे ज्याला मृत्यू नाही. एकत्र शब्द घेतल्यामुळे दोन्हीला अन उपसर्ग लागतो, ज्याचा अर्थ काय आहे? अनचा अर्थ आहे नाही, नाही असा आहे. अनादि निधनम अन आदि निधनः. असे प्रभू एकाच तीराची, ज्याप्रमाणे एकाच तीराची नुसत्याच उगमाची व मुखाची नदी कधी आपण पाहिली आहे का? नदीला तीर आहेत, उगम संगम आहे, परंतु समुद्राला हे काही नाही. सृष्टी ही नदीवत आहे. सृष्टी कशी आहे? नदीप्रमाणे आहे, उगम आहे किंवा तीर आहे, काय म्हणतो त्याला, संगम आहे. परंतु परमेश्वर कसा आहे? समुद्रवत आहे, ज्याला आदी आणि अंत नाही. पण तरी सुद्धा समुद्राचं उदाहरण परमेश्वराला तेवढंच दृष्टांत देण्या इतका लागेल असं नाही, पण एक समजून घेण्यापुरतं व्यवहारातलं की परमेश्वर समुद्रवत आहे. त्यातूनच हेच बघायचंय की आमची दृष्टी मर्यादित आहे. त्या अखंडतेचं दर्शन आम्ही घेऊ शकत नाही. संकुचित, सीमित, भ्रांत दृष्टीमुळे कुठल्याही दुःखाच्या प्रसंगी किंवा समस्येच्या प्रसंगी आम्हाला नैराश्य येतच. जीवन बोरिंग वाटू लागतं. लवकर असं आम्ही श्रांत होतो, थकतो. पण ही भ्रांती की जीवन असेच दुःखमय आहे, ही भ्रांती टाकून मनाची उभारी, त्या शक्ती, ऊर्जापूर्ण जीवन देणाऱ्या भगवंताच्या नामाची कास जर धरली तर क्रांती घडू शकते. ही भ्रांती जाऊ शकते आणि जीवनात क्रांती घडू शकेल. कशामुळे? तर ज्यांनी आपल्याला ही शक्ती, ऊर्जा दिलेली आहे त्या भगवंताच्या नामाची कास धरली तर. जन्म मृत्यू तर टळणार नाही, पण अंतिम क्षणी कधीतरी त्या अनादिनिधनाचे, त्या विधात्याचे, परमेश्वराचे दर्शन होईल. ही आस धरून पुढे पुढे आम्हाला जायचंय. भगवंत अशा आर्त भक्ताला कधीच निराश करणार नाही, ही खात्री स्वतः भगवंतच देतात. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये बघा, आपण बघितलेलं आहे. 12व्या अध्यायात म्हणतात आहे की तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. न चिरात म्हणजे तात्काळ, मय्या वेशित चेतसाम माझ्या ठिकाणी ज्याने चित्त लावलेलं आहे त्याचा मी या मृत्यू संसार सागरातून उद्धार करणारा होतो. असा हा अनादिनिधन, त्याला वंदन असो, त्याला नमस्कार असो. पुढचं नाम विष्णू सहस्रनाम श्लोक 18
नामावलीप्रमाणे 43वे नाम धाता. ओम धात्रे नमः. अनंत रूपेण विश्वं बिभर्तीति इति धाता. अनंत रूपेण म्हटलंय. अनंत म्हणजे शेषनाग आदी रूपानी विश्वाला धारण करतात, म्हणून ते कसे आहेत? धाता. विश्वाला ज्यांनी धारण केलेलं आहे, धरून ठेवलेलं आहे, असे ते. असंही एक ना म्हटलं जातं की शेषनाग आदी रूपानी ज्यांनी विश्वाला धारण केलं आहे, म्हणून तो धाता. धाता म्हणजे धारण करणारा. ईश्वर जगताला धारण करतो म्हणजे काय? तर प्रकृती मातेच्या रूपाने तो या जगाला जन्म देतो. पुरुष या रूपाने या जगाला बीजप्रद होऊन त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी पिता या रूपाने तोच घेतो. 9व्या अध्यायात म्हटलं गीतेच्या 17व्या श्लोकात की पिताहमस्य जगतो, मी या जगाचा पिता आहे. माता, धाता आणि पितामहा. माता पण आहे, धाता म्हणजे धारण करणारा पण मीच आहे, आणि पितामह सुद्धा म्हणजे आजोबा सुद्धा मीच आहे. म्हणजे या उत्पन्न केलेल्या जगाची परंपरा चालवण्यासाठी धारणेची आवश्यकता असते, आणि ही धारणा शक्ती जी आहे ती तोच आहे. धाता म्हणजे विश्वाचं गर्भाधान करणारा परमेश्वर. जसे मूल पित्याचे मानले जाते कारण तो आधान करतो, त्याचं मानलं जातं म्हणून. तसं झाड बीजाचं मानलं जातं, भूमीचे नाही. गीतेच्या 14व्या अध्यायात म्हटलंच आहे की मम योनिर्महद ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. सृष्टीची प्रकृती माता आहे आणि परमपुरुष हा पिता आहे, म्हणजेच तो धाता होय. पिता म्हणजे पालन करता असाही एक अर्थ आहेच. हे पिते अनेक असू शकतात. जसे राजा हा सुद्धा एक पिता म्हणतो आपण, प्रजेचा पिता आहे. गुरु याला सुद्धा आपण पिता म्हणतो कारण तो शिष्याचा, समस्त शिष्यांचे ते पिताच आहेत जणू. जनकही पिता होय, वडील ज्याला म्हणतो आपण तेही पिता होय. परंतु या सर्व पित्यांमध्ये जो जन्महेतू असतो, जन्माचं कारण तो मूळ आहे, तोच धाता. म्हणून म्हणायचं तोच मूळ आहे. आधी जन्म होईल तेव्हाच मग पुढे पुढे जीवाचं रक्षण, भरण आणि विनयन होणार आहे. आणि म्हणून भगवान विष्णूंचे धाता हे आणखी एक नाम असं वाटतं सार्थ असं आहे. याला सगळ्याला धरून असंच आहे. आणि याला अनुसरून पुढचं आणखीन एक नाम दिलंय विधाता, ते बघूया. विष्णू सहस्रनाम नामावलीप्रमाणे 44वे नाम आपण बघतोय विधाता. ओम विधात्रे नमः. कर्मणां तत्फलानां च कर्ता विधाता. आदि शंकराचार्य त्याचं भाष्य करताना म्हणतात की परमात्मा कसा आहे? कर्म आणि फलाचे विधाता आहे. कर्मणाम म्हणजे कर्माचे, तत्फलानां च आणि फलाचे कर्ता आहे, म्हणजेच विधाता आहे. परमात्मा या विश्वाचा नुसताच धाता नाही आहे, म्हणजे धारण करणारा नाही, तर तो विधाताही आहे. तो जीवांचं नुसतं गर्भाधानच करीत नाही, तर त्यांचे विनयाधानही करतो. त्यांना नुसता जन्म देत नाही, तर त्यांचे जन्म जेणेकरून सफल होईल ते रक्षण, भरण, पोषण आणि शिक्षणही तो त्यांना देतो. जीव उत्क्रांतीचा मार्ग आक्रमित असतो आणि जीवाने आक्रमायला हवाही. एक एक उत्क्रांती करत करत पुढे पुढे सरकायला हवं जीवाने, कारण भगवंताने तसे आपल्याला संधी दिलेली असते. संसारातील सामान्य लोकही जसे आपल्या अपत्याचे नुसते आधान करून स्वस्थ बसत नाही, पिता मुलाला जन्म देऊन नुसता स्वस्थ बसत नाही, ते त्यांच्या सकल जीवनाचं सुद्धा विधान करतात, तरतूद करतात, त्यांच्यासाठी कष्ट करतात. कष्ट याचा अर्थ त्याला त्याचं चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करतात. मग परमेश्वर विधान करायला कसा चुकेल? जीवमात्राच्या कर्माप्रमाणे कशी कशी फलोत्पत्ती व्हायची हे परमेश्वर ठरवत असतो. आणि म्हणून जीवानी कर्म तर करायचे, पण सगळी श्रद्धा त्याच्यावर ठेवून, त्या परमपित्यावर ठेवून उत्तम सात्विक त्याला आवडेल अशीच कर्म करीत गेले तर तो आपल्याकडून उत्तमच कर्म करवून घेईल, आपल्याला चुकू देणार नाही. सदैव हीच याचना असावी की पृथिव्यां पुत्र असते जननी बहवा संती सरहा परम तेषां मध्ये विरलतरलोहम तव सुतः. देवी स्तोत्रामध्ये शंकराचार्यांनी या अपराध स्तोत्रामध्ये
आदी शंकराचार्यांचं हे स्तोत्र आहे, देवी स्तोत्र. तूच काय ते माझ्याकडून चांगलं करून घे. आणि मग ते गाणं असं एक आहे की प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभु को नियम बदलते देखा. प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभु को नियम बदलते देखा. अपना मान भले टल जाए, अपना मान भले टल जाए, पर भक्त का मान न टलते देखा. ही अनुभूती मग भक्ताला भक्ती मार्गाच्या वाटाने जाताना येत असते. जिनके केवल कृपा दृष्टि से सकल विश्व को पलते देखा, उनको गोकुल की गलियों में कंटक पग पर चलते देखा. भक्त का मान न टलते देखा, प्रभु को नियम बदलते देखा. असेल आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला तसं आपलं नशिबामध्ये, पण जर भक्तियुक्त अंतःकरणाने सतत त्याच्यावर श्रद्धा ठेवून प्रत्येक कर्म आपण करत असू तर आपलं ते हे सुद्धा नशीब सुद्धा बदलायला वेळ लागत नाही. प्रभू ते सुद्धा बदलून देतो. म्हणून आपल्या भक्ताचा मान कधी ते टळू देत नाही. प्रभू को नियम बदलते देखा. जीवमात्राच्या कर्माप्रमाणे कशी कशी फलोत्पत्ती व्हायची हे नियतीच्या हातात असते आणि हे सगळं विधाता ठरवतो. पण भक्ती जर अतूट असेल तर तोच विषयीचे तत्वतः ज्ञान देऊन निवृत्ती आणि निर्वृत्ती यांचेही विधान तोच करीत असतो. विधानाशिवाय नुसते आधान दोषास्पद ठरते. आणि म्हणून धाता आणि विधाता ही जोड नामे भगवंताची आली आहेत. विधात्याला आपल्याला उत्तम फळ द्यायला भाग पाडावे असे आपले कर्म उत्तमोत्तम परहितार्थ करीत जावे. परमगतीचं भाग्य मिळेल ही आशा करायला काय हरकत आहे. त्या विधाता आणि विधात्याला वंदन असो. विष्णू सहस्रनाम श्लोक 18 बघतो आपण आणि नामावलीप्रमाणे 45वं नाम धातुरुत्तमः. ओम धातुरुत्तमाय नमः. धातुरुत्तमः मध्ये 2 पद आहेत इथे. उत्तम धातू म्हणजे मौल्यवान धातू या अर्थाने. एक अर्थ आहे मूळ तत्व आणि दुसरा अर्थ आहे रस. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात आहे की अनंतादि रूपेण विश्वम बिभर्तीति. म्हणजेच हे अनंत विश्व धारण करणाऱ्यांमध्ये, ज्याने बिभर्ती म्हणजे धारण करणाऱ्यांमध्ये जो धाता आहे आणि अनंतादीनामपि धारकत्वाद विशेषेण, या धारकत्वामुळे हा कसा आहे उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, असाही अर्थ आदि शंकराचार्यांनी केलाय. धाता विधाता या आधी आलेले नाम बघितले आपण आणि आता विधाता ब्रह्माला सुद्धा म्हणतात. पण इथे जो आहे धाता आणि विधाता त्याहूनही उत्तम, त्याहूनही श्रेष्ठ तो धातुरुत्तमः असा अर्थ आहे. संपूर्ण जगताला धारण करणाऱ्या, धा चा अर्थ आहे धारण करणारा. संपूर्ण जगताला धारण करणाऱ्या या चैतन्य तत्वाला धातू म्हटलंय आणि ते समस्त उत्कृष्ट पदार्थांमध्ये अत्यंत कसं आहे श्रेष्ठ आहे. म्हणून तो उत्तम, म्हणून धातुरुत्तम असं भगवंताचं हे नाम आहे. सप्तधातूंनी आपल्या शरीराची सुद्धा धारणा होते. हे सगळ्यांना माहिती आहे. शरीर शास्त्र ज्यांना माहिती आहे त्यांना. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे आपल्या शरीराच्या संरचनेमध्ये सहाय्यक होतात आणि म्हणून यांना सप्तधातू असं म्हणतात. शरीराचे धारण पोषण यांच्यामुळे होते. यांचे कार्य भिन्न भिन्न असले तरी सुद्धा शरीराला स्थिरता आणि दृढता या सप्तधातूंमुळे मिळते. तसं हे परमेश्वराचं रूप चित धातू हे विश्वाचं उपादान होय, ज्याच्यापासून हा विचित्र विश्वालंकार घडवला आहे. जसे अलंकार निर्माण करायला घडवायला सोनं शुद्ध लागतं, त्याप्रमाणे परमात्मा हा उत्तम धातू आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून हे विश्व कसं आहे उत्तम असं आहे. तोच आमचं धारण पोषण करतो. जसं आपल्या चुकीच्या खानपानामुळे शरीरशास्त्राच्या बाबतीत आपण बघतो आता शरीराच्या बाबतीत की जसं आपल्या चुकीच्या खानपान आचारशैलीने शरीराचं स्वास्थ्य बिघडू शकतं.
या सप्तधातूंमध्ये जे मगाशी सांगितले रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा, या सप्तधातूंमध्ये असंतुलन होऊ शकतं. तसं परमेश्वराने बनवलेल्या या विश्वाचं कार्य सुरळीत समाजपोषक, राष्ट्रपोषक आणि विश्वपोषक होण्यासाठी त्याने बनवलेल्या नियमानुसार, त्याने जे या सृष्टीला नियंत्रित करण्यासाठी जे नियम दिले आहेत, जो धर्म सांगितलाय त्यानुसार आहार विहार आचार विचार केला तर सर्वत्र मंगल आणि स्वस्थ व्हायला वेळ लागणार नाही. परमात्मा हा धातूंमध्ये उत्तम आहे, म्हणूनच हे विश्व कसं आहे, श्रेष्ठ आहे, उत्तम आहे. याला विश्वालंकार म्हटलंय, विचित्र विश्वालंकार. विचित्रचा अर्थ इथे श्रेष्ठ अशा अर्थाने पण आहे. परमात्म्याचे उत्तम हात आहे हे विश्व बनवायला. त्याने घडवलेल्या निर्माण केलेल्या या पिंडाला म्हणजे आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला आणि संपूर्ण ब्रह्मांड, पिंड आणि ब्रह्मांड या दोन्हीला म्हणजेच विश्वाला दूषित प्रदूषित न करता, शरीरालाही म्हणजेच पिंडालाही आणि संपूर्ण विश्व म्हणजे ब्रह्मांडालाही दूषित प्रदूषित न करता निरामय करण्याचा सतत प्रयास आपण करूया. भगवंताचं हे वेगळेपण सार्थ नाम म्हणजे धातुरुत्तम हे सहस्रनामावलीमध्ये म्हणून गुंफलंय.